मी यशोधन काळे, कोऑर्डिनेटर नेट प्रोग्राम, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण सेट्स या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. काही मुलांना सेट हे प्रकरण 9वी मध्ये थोडं झालेलं आहे, पण आपल्या इथे 8वी आणि 10वीची पण मुलं असल्यामुळे तुम्हाला सेट ह्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडीशी प्रस्तावनाच तुम्हाला 9वी झालेली आहे. तर आता आपण सेट या प्रकरणाची सुरुवात करूया. In everyday life, we often talk about the collection of objects. For example, collection of tall boys, collection of brilliant students, collection of rich persons, etc. Here, tallness, then brilliantness, they are relative terms. We cannot say exactly which one is brilliant or not. Therefore, to apply science, we try to convert this into mathematics by applying science. Mathematics मध्ये आपल्याला एक्झॅक्टनेस लागतो. म्हणजे एक तर येस किंवा नो, म्हणजे एखादा या ग्रुपमध्ये असेल किंवा नसेल हे निश्चित ठरवता आलं पाहिजे. आणि म्हणून आता आपण मॅथमॅटिक्सच्या दृष्टिकोनातून सेट्सचा अभ्यास करणार आहोत. तर सेटची प्रथम आपण डेफिनेशन बघूया. या ठिकाणी काही चित्र दाखवलेली आहेत, ग्रुप कसे असतात त्याची. आता सेटची व्याख्या इथे दिलेली आहे. अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. हिअर वेल डिफाईन्ड मीन्स व्हॉट? तर जी व्याख्या आपण केलेली असेल त्या व्याख्येशी अनुसरून आपल्याला निश्चितपणे एखादा घटक या संचात आहे की नाही हे ठरवता आलं पाहिजे. नाहीतर मधूनच आहे, मधून नाही अशा प्रकारचं हे चालणार नाही. म्हणून त्याला वेल डिफाईन्ड टर्म असं म्हणतात. आणि जो आपण रूल जो केलेला असेल तो अतिशय काटेकोरपणे केलेला असला पाहिजे. आता नवीन काही सायन्स शिकायचं म्हणलं की पहिल्यांदा काही मूलभूत गोष्टी ज्या असतात त्याची व्याख्या आपण करायला पाहिजेत. जसं बुद्धिबळाचा खेळ खेळायचा असेल तर काही नियम आधी आपण ठरवतो आणि ते निश्चित नियम करून त्यानुसार खेळ खेळला जातो. तसंच आपल्याला सेट हे प्रकरण नवीन शिकत असताना काही मूलभूत गोष्टींची व्याख्या करायला पाहिजे किंवा काही मूलभूत गोष्टी प्रथम आपण डिफाईन करायला पाहिजे. तर पहिल्यांदी सेट दर्शवायचा कसा? तर त्याच्यासाठी नोटेशन ऑफ सेट दिलेलं आहे. म्हणजे सेट नेहमी कॅपिटल लेटरनी दर्शवतात आणि त्यातील जे घटक असतात ते नेहमी लहान अक्षरांनी दर्शवतात. आता हे एक सोयीसाठी केलेलं कन्व्हेन्शन आहे. या ठिकाणी मी बाणाने जी खूण दाखवतोय ती म्हणजे कशी आहे की जी हा ए चा घटक आहे, जी इज अन एलिमेंट ऑफ सेट ए, हे आपण चिन्ह त्याच्यासाठी वापरणार आहोत. त्यानंतर त्याच्या खाली जे चिन्ह आहे त्याच्यावरती तिरकी रेघ मारलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी हा ए चा घटक नाही, जी डज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए और जी डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. आता याच्यामध्ये नेहमी असा एक कन्व्हेन्शन आहे की आपण जी त्याचे एलिमेंट्स, सेटचे एलिमेंट्स जे लिहू ते नेहमी कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात. त्याला मराठीमध्ये महिरपी कंस असं म्हणतात. आता सेट लिहायचे कसे याचे एक 2 प्रकार ठरवलेले आहेत. एक पहिला जो प्रकार आहे तो रोस्टर और लिस्टिंग मेथड और टॅब्युलेशन मेथड, आणि दुसरा जो आहे तो रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. पहिल्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे जे घटक आहेत त्यांची यादी केली जाते आणि ती महिरपी कंसात लिहिली जाते. पण ही जर यादी खूप मोठी असेल तर महिरपी कंसात ती यादी लिहिणं सोयीचं होणार नाही. अशा वेळेला आपण नियमच वापरतो आणि त्या नियमाप्रमाणे घटक आहेत की नाही हे आपण बघतो. आता ती लिहिण्याची पद्धत इथे दाखवलेली आहे. सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलंय की एक्स सच दॅट, तिरकी रेघ याचा अर्थ एक्स सच दॅट असा होतो. एक्स सॅटिस्फाईज द प्रॉपर्टी पी, आपण जो गुणधर्म दिला असेल पी त्याप्रमाणे एक्स हा या गटामध्ये आहे. एक्स म्हणजे एक त्याचा एलिमेंट जे आहे त्याचं प्रतिनिधित्व करतो. तसंच खाली दुसरा एक प्रकार आहे, स्लॅश जे वापरलंय त्याच्याऐवजी कोलन वापरला तरी चालू शकतो. आणि ते कसं वाचायचं? रीड ॲज द सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स एक्स सच दॅट इच एक्स सॅटिस्फाईज द प्रॉपर्टी पी. टाइप्स, आता आपण संचांचे प्रकार बघू. टाइप्स ऑफ सेट्स. पहिला जो आहे तो एम्प्टी सेट, नल सेट, म्हणजे त्यामध्ये एकही घटक नसतो. आता तुम्ही म्हणाल एकही मेंबर नाही किंवा घटक नाही असा संच कसा होईल? तर गणितामध्ये तो होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असं म्हणलं की 4 आणि 5 मधला नैसर्गिक संख्यांचा संच
तर 4 आणि 5 मध्ये नैसर्गिक संख्या नसतेच. त्यामुळे तो जो आहे त्याला म्हणतात एम्प्टी सेट किंवा नल सेट. आणि तो कसा दाखवतात तर रिकामा महिरपी कंस दाखवायचा किंवा त्याच्या बाजूला एक चिन्ह दाखवलंय फाय, त्या चिन्हाने दाखवला जातो. पण महिरपी कंसात जर फाय लिहिलं तर मात्र तो रिक्त संच होत नाही, कारण फाय हा त्या घटक होतो, म्हणजे त्याचा सिंगलटन सेट किंवा एक घटकी संच होतो. त्याच्यानंतर पुढे आता फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे शांत संच, म्हणजे जर आपण संचातील घटकांची संख्या मोजायचा प्रयत्न केला तर ती मोजण्याची क्रिया त्या संचातच संपली तर त्याला फायनाईट सेट असं म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये शांत संच असं म्हणतात. आणि जो शांत संच नसतो, म्हणजे ती मोजण्याची क्रिया जर संचात संपली नाही तर मात्र त्याला अनंत संच असं म्हणतात. आणि मग अनंत संच दाखवताना साधारणपणे संकेत असा आहे की आपण एक 4-5 घटक लिहायचे आणि त्याच्यानंतर 3 टिंब दिली की मग तो अनंत संच आहे असा एक संकेत त्याच्यामध्ये आहे. पुढचा इक्विव्हॅलंट सेट म्हणजे दोन संचांमधल्या घटकांची संख्या समान असते, घटक समान नसतात. म्हणजे एकात 1, 2, 3 असेल आणि दुसऱ्यात ABC असेल तर पहिल्या संचात 3 घटक आहेत, दुसऱ्यात पण 3 घटक आहेत, त्यामुळे ह्यांना इक्विव्हॅलंट सेट्स असं म्हणतात. पण जर घटक सगळे समानच असतील तर मात्र त्याला समान संच असं म्हणतात. म्हणजेच काय की प्रत्येक समान संच हा किंवा एव्हरी इक्वल सेट is equivalent set, but equivalent set cannot be not necessarily equal sets. म्हणजे त्याच्या घटकांची संख्या समान असली की इक्विव्हॅलंट सेट, आणि तेच घटक असले म्हणजे घटकांची संख्याही समान आणि घटक तेच असले की तो समान संच. आणि तो कसा दर्शवतात तर ए नंतर मध्ये समानतेचं चिन्ह आणि पुढे बी. आता डिसजॉईंट सेट्स. काही वेळेला असं असतं की दोन्ही संचांमध्ये किंवा दिलेल्या सगळ्या संचांमध्ये एकही घटक सामायिक नसतो, अशा वेळेला त्यांना डिसजॉईंट सेट्स असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणलं की ए हा समसंख्यांचा संच आणि बी हा विषम संख्यांचा संच, तर कोणतीही विषम संख्या सम असू शकत नाही आणि कोणतीही समसंख्या विषम असू शकत नाही. त्यामुळे असे जे संच असतात ते विभक्त संच म्हणजे डिसजॉईंट सेट्स असतात. आणि काही संचांमध्ये काही घटक सामायिक असतात, त्यांना ओव्हरलॅपिंग सेट्स असं म्हणतात. आता पुढे आपल्याला जे पाहायचंय ते सबसेट्स. म्हणजे कसं की ए ह्या संचामधील काही घटक घेऊन त्याचा जर बी हा संच बनवलेला असेल तर बी मधील प्रत्येक घटक हा ए मध्ये असणार, परंतु ए मधील काही घटक बी मध्ये असतीलच असं नाही. आणि त्यामुळे 2 प्रकारचा आपण सबसेट शिकणार आहोत. एक म्हणजे प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतोच किंवा सबसेट असतोच, कारण ए मधले प्रत्येक घटक बी मध्ये असणार, बी मधला प्रत्येक घटक सुद्धा ए मध्ये असणार, त्यामुळे हे एकमेकाचे उपसंच असतात. पण ज्या वेळेला ए ह्या संचात काही घटक आहेत ते सगळेच्या सगळे बी मध्ये आहेत, पण बी मध्ये एक तरी घटक असा असेल की जो ए मध्ये नसेल, तर मात्र ए ला प्रॉपर सबसेट असं म्हणतात. म्हणजे ए हा बी बरोबर असू शकणार नाही, कारण त्याच्यात काही घटक निरनिराळे आहेत. त्या दोघांची चिन्ह दाखवलेली आहेत. पहिल्या याच्यामध्ये यू आडवा यू करून त्याच्या खाली बरोबरचं चिन्ह दिलंय, म्हणजेच की प्रॉपर सबसेट किंवा समान संच असू शकतो ही शक्यता दर्शवलेली आहे. दुसऱ्या याच्यात मात्र फक्त यूचं आडवं चिन्ह दाखवलंय, म्हणजे त्याच्यामध्ये समानता असणं शक्य नाही. आता काही रिमार्क्स दिलेत. नो सेट इज अ प्रॉपर सबसेट ऑफ इटसेल्फ, कारण स्वतःचा तो प्रॉपर सबसेट असू शकणार नाही, कारण सगळेच घटक सामायिक असतात. फाय इज अ प्रॉपर सबसेट ऑफ एव्हरी सेट इटसेल्फ, म्हणजेच फाय हा स्वतःचा म्हणजे स्वतः फाय सोडून रिक्त संच हा स्वतःचा सोडून बाकी सगळ्या संचांचा हा उपसंच असतोच, हे असं गृहीतक आहे. कन्सिडरिंग फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट अँड एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. अ सेट कंटेनिंग n एलिमेंट्स हॅज 2n सबसेट्स. म्हणजे समजा ए बरोबर 1 आणि 2 असा असेल तर त्याचे सबसेट्स किती करू शकतो आपण, तर पहिला स्वतः, नंतर एम्प्टी सेट, मग फक्त 1 एलिमेंट असलेला, फक्त 2 एलिमेंट असलेला, असे एकंदर त्याचे 4 उपसंच होऊ शकतात. म्हणजेच जर मूलद्रव्यांची संख्या 2 आहे तर 2चा वर्ग, जर 3 घटक असतील तर 2चा घन,
असे त्याच्यामध्ये उपसंच होऊ शकतात. आणि एखाद्या संचाच्या उपसंचांचा संच जर तयार केला तर त्याला पॉवर सेट असं म्हटलं जातं. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे दिलेले जे सगळे संच असतील ते जे एका संचाचे उपसंच असतील तर त्या संचाला त्या संचांपुरता विश्वसंच किंवा युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एखादी शाळा असते, त्याच्यामधले 5वी 6वी 7वी हे सगळे त्याचे उपसंच असतात. पण शाळा बदलली तर त्याचे उपसंच बदलणार आणि म्हणूनच त्या 5वी 6वी 7वी या सगळ्या वर्गांचा विश्वसंच म्हणजे ती शाळा बदलली की हे बदलणारच. म्हणजेच दिलेल्या संचांपुरता तो विश्वसंच असतो. विश्वसंच किंवा युनिव्हर्सल सेट या नावामुळे आपल्याला जर असा गैरसमज होईल की सगळ्यांचाच तो विश्वसंच आहे, तर तसं नसतं. दिलेल्या संचांचा तो फक्त विश्वसंच किंवा युनिव्हर्सल सेट असतो. आता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजेच काय, युनिव्हर्सल सेट मधली काही आपण घटक घेतले आणि त्याचा दुसरा संच बनवला तर होणारा जो आहे त्याला म्हणायचं की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. इथे व्याख्या त्याची दिली आहे की लेट यू बी द युनिव्हर्सल सेट अँड लेट ए सबसेट ऑफ यू, देन द सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ यू विच आर नॉट इन ए, म्हणजे जे ए मध्ये नाहीयेत पण यू मध्ये आहेत अशा घटकांचा जो संच केलेला असतो त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट. म्हणजे एखाद्या वर्गामध्ये मुलं आणि मुली आहेत तर मुलांचा एक संच आणि मुलींचा एक संच, तर मुलांच्या संचाचा कॉम्प्लिमेंट म्हणजे मुलींचा संच होईल किंवा मुलींच्या संचाचा कॉम्प्लिमेंट म्हणजे मुलांचा संच होईल. आता त्याच्यामध्ये काही त्याचे प्रॉपर्टीज आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज अन एम्प्टी सेट. कारण काय तर युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये नसलेले घटक म्हणजे मग काय असणार, युनिव्हर्सल संचमध्ये सगळेच असतात, मग सगळेच्या सगळे काढून टाकले म्हणजे रिक्त संच येणार. कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट इज अ युनिव्हर्सल सेट. आणि पुढे सेट अँड इट्स कॉम्प्लिमेंट आर डिजॉईंट सेट्स. ते आता आपण जे उदाहरण पाहिलं मुलांच्या आणि मुलींच्या संचांचं, त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की कॉम्प्लिमेंट सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट हे नेहमी डिजॉईंट सेट्स असतात, त्यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नसतो. आता आपल्याला आपण प्रकार पाहिले, पण मग घटकांवरती क्रिया करता येतात की नाही. जसं आपण संख्यांवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करतो तशाच काही क्रिया या सेट्स वरती करता येतात. त्याला आपण ऑपरेशन ऑन सेट्स असं म्हणलेलं आहे. त्याच्यातला एक पहिला म्हणजे युनियन सेट, म्हणजे दिलेल्या संचातले सगळे एकत्र करून घ्यायचे, परंतु त्याच्यामध्ये जर कॉमन असतील तर ते एकदाच लिहायचे. कारण उदाहरण पाहायचं झालं तर आता क्रिकेटच्या संघामध्ये सचिन तेंडुलकर आहे, म्हणजे मग तो दोनदा तीनदा त्या संघामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव लिहिण्यात काय अर्थ नाही. सचिन तेंडुलकर त्याचा घटक आहे म्हणजे आहे म्हणून तो एकदाच लिहायचा. मग तसं या ठिकाणी जर दोन संचांमध्ये काही घटक सामायिक असतील तर ते एकदाच घ्यायचे आणि म्हणून पहिल्या संचाचे सगळे घटक लिहायचे आणि नंतर मग उरलेले दुसऱ्या संचातले घटक लिहायचे. असं केलं की त्याचा युनियन सेट तयार होतो. आणि म्हणून युनियन सेट मध्ये असलेला घटक हा ए मध्ये तरी असेल किंवा बी मध्ये तरी असेल किंवा दोन्हीत सुद्धा असू शकतो. आणि म्हणूनच प्रत्येक संच हा त्या युती संचांचा उपसंच असतो. ते दाखवलंय. ए हा ए युनियन बी चा उपसंच आहे, तसंच बी हा सुद्धा ए युनियन बी चा उपसंच आहे. आता ए हा जर बी चा उपसंच असेल तर बी ला काय म्हणायचं, तर ए हा बी चा उपसंच असेल तर बी ला ए चा सुपरसेट म्हणजे सुपर संच असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गुणधर्म दाखवलाय की ए हा बी चा जर उपसंच असेल तर ए आणि बी याच्यामध्ये सामायिक घटक कुठला असेल तर तो एच असणार. म्हणून ए युनियन बी बरोबर ए हवे. तसंच ए युनियन बी बरोबर बी युनियन ए, म्हणजे दोघांपैकी कुणाचे आधी लिहिले आणि नंतर दुसऱ्याचे लिहिले तरी चालतात. याला कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. ए युनियन बी याला कंस केलाय म्हणजे प्रथम ए आणि बी च्या युती संच घेतला आणि नंतर त्याचा सी शी घेतलेला आहे. आणि उजव्या बाजूला मात्र पहिल्यांदा बी आणि यू चा युती संच केला आणि मग त्याची ए ची युती केली. म्हणजेच दिलेल्या तीन संचांपैकी कोणत्याही दोघांची युती करून नंतर तिसऱ्याशी केली जाते. त्याला असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच मराठीमध्ये साहचर्य नियम असं म्हणतात. आता ए आणि ए डॅश हे कॉम्प्लिमेंटरी सेट आहेत. ते एकत्र केले की दोघांचा जो संच तयार होईल युनियन संच तो युनिव्हर्सल सेट असेल. तसंच ए युनियन फाय हा रिक्त संच आहे, त्यामुळे त्याच्यात एकही घटक नाही. मग अशा वेळेला ए युनियन फाय म्हणजे एच असणार आणि ए युनियन ए म्हणजे स्वतः एच येणार कारण एतले सगळे घटक.
आता दुसरं जे इंटरसेक्शन ऑफ सेट्स म्हणजे दोन्ही संचांमधील जे सामायिक घटक असतात त्या फक्त सामायिक घटकांचा संच केला म्हणजे तो इंटरसेक्शन सेट होतो. अर्थातच त्या इंटरसेक्शन सेटमध्ये असलेले घटक हे दोन्ही संचात असतात आणि म्हणून इथे उलट आहे. इंटरसेक्शन सेट हा ए चा उपसंच असतो आणि इंटरसेक्शन सेट हा बी चा उपसंच असतो. आता ह्याच्यात पण रिमार्क म्हणजे त्याचे गुणधर्म दिले थोडक्यात. ए इंटरसेक्शन बी बरोबर बी इंटरसेक्शन ए म्हणजे कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे क्रमनिरपेक्षता. दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये साहचर्य नियम. त्याच्यानंतर ए इंटरसेक्शन बी हा ए चा सबसेट आहे. ए इंटरसेक्शन बी हा बी चा पण सबसेट आहे. अर्थातच ए इंटरसेक्शन बी हा ए युनियन बी चा सुद्धा सबसेट असणारच. ज्यावेळेला ए हा बी चा सबसेट असेल त्यावेळेला ए इंटरसेक्शन बी बरोबर ए असेल आणि ए इंटरसेक्शन ए डॅश असेल तर ए आणि ए डॅश हे कॉम्प्लिमेंटरी सेट्स आहेत. त्यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नसतो म्हणजे त्यांचा इंटरसेक्शन हा रिक्त संच म्हणजे फाय असणार. तसंच ए इंटरसेक्शन फाय बरोबर ए. जर ए इंटरसेक्शन बरोबर फाय असेल तर ए आणि बी मध्ये एकही घटक समान नसणार म्हणजे त्यांना डिजॉईंट सेट्स असं म्हणतात. म्हणजे डिजॉईंट सेटची कंडिशन आहे की ए इंटरसेक्शन बी इक्वल टू फाय. आता पुढे डिफरन्स सेट. जसं आपण युनियन पाहिलं इंटरसेक्शन पाहिलं तसं आता डिफरन्स सेट म्हणजे ए आणि बी हे दोन संच असतील तर ए मायनस बी म्हणजे काय सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ ए विच आर नॉट इन बी. म्हणजे ए हा संचामध्ये घटक आहेत पण ते बी मध्ये नाहीत असे. बी मायनस ए असेल तर सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ बी विच आर नॉट इन ए. म्हणजे कसं दाखवलं ए मायनस बी बरोबर एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए बट एक्स डज नॉट बिलॉंग टू बी. तसंच बी मायनस ए ची पण व्याख्या तिथे दिलेली आहे. आता इथे ए मायनस बी कदापि बी मायनस ए असू शकणार नाही आणि म्हणून वजाबाकीसाठी क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म असू शकत नाही. आता रिमार्क मध्ये ए मायनस बी म्हणजे एतले घटक आहेत पण बीत नाहीत म्हणजे तो ए चा उपसंच असणार. तसंच बी मायनस ए हा बी चा ए चा उपसंच असणार. हे डी मॉर्गन्स लॉज आहेत. आपण फक्त इथे लॉज ते बघणार आहोत त्याची सिद्धता किंवा हे आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आपण बघणार नाही आहोत पण ह्याच्यावरती उदाहरणं येऊ शकतात म्हणून मी तो दिलेला आहे. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट बरोबर ए आणि बी च्या कॉम्प्लिमेंटचा इंटरसेक्शन सेट बरोबर त्याच्या उलट तिथं आहे की ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्यांच्या कॉम्प्लिमेंटचे युनियन. आता सेट हे व्हेन डायग्रामनी दाखवतात. व्हेन डायग्राम कसे असतात तर त्याची क्लोज फिगर असते म्हणजे जिथून सुरुवात होते तिथंच अंत्यबिंदू आला पाहिजे. टू एक्सप्रेस द रिलेशनशिप अमंग सेट्स इन अ मोर सिग्निफिकंट वे वी रिप्रेझेंट देम पिक्टोरियली बाय मीन्स ऑफ डायग्राम्स नोन ॲज व्हेन डायग्राम्स. त्याचं कारण असं आहे की मी जरी खूप गोष्ट रंगवून सांगितली तरी पण ती जर शूट करून तुम्हाला दाखवली तर व्हिज्युअली याचा परिणाम हा नेहमी आपल्या मनावरती लवकर आणि चांगल्या प्रकारे होतो आणि चिरंतन टिकतो. त्यामुळे संच हे आपण जर डायग्रामनी दाखवले तर त्याचा परिणाम आपल्यावरती भरपूर आणि चांगल्या प्रकारे होऊ शकतो. युनिव्हर्सल सेट हा जनरली हा रेक्टँगलनी दाखवतात म्हणजे खरं चौकोन समांतरभुज चौकोन काढला तरी चालतो परंतु एक कन्व्हेन्शन म्हणून आहे संकेत म्हणून आहे सोय म्हणून आहे की आपण तो युजली रेक्टँगलनी दाखवतो. इट्स सबसेट बाय सर्कल्स आणि बाकीचे जे संच असतात ते सगळे वर्तुळ म्हणजे पूर्ण वर्तुळ असं नाही लंबवर्तुळाकार असलं तरीही चालू शकतं परंतु ते पूर्ण वर्तुळ पाहिजे मध्ये कुठे खंड असता कामा नये. या ठिकाणी आपण दाखवलाय की 1, 3 आणि 7 हे घटक आहेत ए चे तर तो संच कसा व्हेन डायग्रामनी दाखवणार तर या ठिकाणी त्याच्यामध्ये घटक लिहून दाखवलेत पण दरवेळेलाच ते घटक आपल्याला लिहिता येतीलच असं नाही म्हणून नुसता जरी ए दाखवला तरी चालेल. आता या दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय तर युनिव्हर्सल सेट म्हणजे यू त्याच्यातनं ए काढून घेतला तर उरलेला जो भाग आहे म्हणजेच तो काय कॉम्प्लिमेंटरी सेट आहे. म्हणजेच इथं आपल्याला असं दिसून येतं की सेट आणि कॉम्प्लिमेंट यामध्ये एकही घटक सामायिक नाही त्यामुळेच ते डिजॉईंट सेट्स आहेत. या ठिकाणी ए हा बी चा उपसंच आहे म्हणून ए मधला सगळे घटक बी मध्ये आहेतच म्हणून बी बाहेरचं वर्तुळ आहे आणि ए आतलं वर्तुळ आहे. हे पुढची जी आकृती आहे ती डिजॉईंट सेट्स बघा. आता ते दोन संच आहेत त्याच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही पण ते दोन्ही युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत मात्र आणि म्हणून त्यांना म्हणायचं डिजॉईंट सेट्स. या ठिकाणी आता हा जो मधला भाग दाखवलाय रंगीत तो दोन्ही संचांमध्ये आहे याचा अर्थ त्याच्यातले घटक दोन्ही संचात आहेत
म्हणून तो ए इंटरसेक्शन बी होतो. ही पुढची जी आकृती आहे त्याच्यात बघा दोन्ही ह्याच्यामध्ये समांतर रेषा आहेत. याचा अर्थ दोन्हींचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि दोन्ही संचांचं एकत्रीकरण म्हणजेच त्याचा युती संच. तर ही युती संचाची एक आकृती आपण दाखवलेली आहे. आता इथे पुढे काय केलंय तर ए आणि बी हे दोन्ही संच त्याच्यातले घटक बाजूला काढून घेतलेत आणि युती संच आणि युनिव्हर्सल सेट मधला बाहेरचे फक्त दाखवलेले शेडिंग. याचा अर्थच काय की ए युनियन बी त्याचा जो कॉम्प्लिमेंट आहे. या ठिकाणी परत बी चा कॉम्प्लिमेंट दाखवलेला आहे. आता या ठिकाणी जे दाखवलेलं आहे ते ए मध्ये घटक आहेत पण ते म्हणजे ए मधलेच फक्त घटक घेतलेत जे बी मध्ये नाहीयेत असे. त्यामुळे तो ए मायनस बी किंवा ए इंटरसेक्शन बी डॅश असा हा संच दर्शवला जातो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये अर्थातच ए डॅश दर्शवलाय. इथे मुद्दामून मगाशी आकृती आहे पण ही परत का काढली तर या ठिकाणी ए आणि बी मध्ये काही घटक सामायिक आहेत. मग अशा वेळेला ए डॅश काय येईल तर फक्त ए काढून घ्यायचा आणि बाकीच्याला शेडिंग केलं की तो आपल्याला काय ए डॅश मिळतो. म्हणजेच बी मधले काही घटक हे ए डॅश मध्ये असू शकतात. आता याच्यावरूनच तुम्हाला आधीची जी आकृती आहे त्याच्यामध्ये ए इंटरसेक्शन बी डॅश का असेल हे जास्त क्लिअर होतं. आता इथे पुढे इथे काय केलंय मधला जो भाग कोरा दाखवलाय तो ए इंटरसेक्शन बीच आहे. त्याच्यातले सगळे घटक काढून घेतले आणि उरलेले सगळे युनिव्हर्सल सेट मधले घटक ठेवलेत. त्यामुळे हा ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट झाला. आता इथे पुढची आकृती बघा. आपल्याला आधीच्या आकृत्यामध्ये असं दिसलेलं आहे की इथे ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे ए चा कुठला भाग येतो बघा. तसंच जर कल्पना केली तर ए डॅश इंटरसेक्शन बी चा या पुढच्या आकृतीमध्ये भाग कुठला येईल तर हा एवढा जो भाग आहे हा असा हा जो भाग येईल तो काय येईल तर वरच्या प्रमाणेच इथे बी इंटरसेक्शन ए डॅश येईल आणि या दोन्हीचं एकत्रीकरण जर इथं केलं तर या ठिकाणी बघा हा जो आहे हा ए मायनस बीचा आहे आणि हा जो आहे तो बी मायनस एचा आहे. त्या दोघांची युती केली म्हणून दोन्हीला समान एकाच प्रकारचं शेडिंग दिलेलं आहे आणि मधला हा भाग काढून टाकलेला आहे आणि म्हणून ए मायनस बी युनियन बी मायनस ए याची ही आकृती आहे. आता पुढे आपल्याला पुढचं आर्टिकल शिकायचं ते कार्डिनल नंबर म्हणजे ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स कंटेंट इन अ फायनाइट सेट ए इज कॉल्ड कार्डिनल नंबर. नोटेशन इज एन कंसामध्ये ए. याचा अर्थ ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत ते यांनी दर्शवलं जातं. आता त्याच्या प्रॉपर्टीज बघा. एन ए इक्वल टू एन बी देन ए अँड बी आर इक्विव्हॅलंट सेट्स. म्हणजे इथे इक्वल नाहीयेत ते इक्विव्हॅलंट आहेत. कारण का तर त्यांच्यामधील घटकांची संख्या समान आहे. आता ए युनियन बी एन ए युनियन बी म्हणजे एन ए प्लस एन बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी. कारण युनियन मध्ये आपण असं पाहिलेलं आहे की ए मधले घटक बी मधले घटक आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे सामायिक घटक हे दोन्ही आता सामायिक घटक ए मध्ये पण येणार बी मध्ये पण येणार म्हणजेच ते दोनला धरले जातील की नाही आणि म्हणून ते एकदा मायनस केले एन ए इंटरसेक्शन बी. आता इथे एन ए मायनस बी असेल तर एन ए म्हणजे एन ए मायनस बी आपण ही मागची जर आकृती पाहिली या ठिकाणी ए मायनस बी ची तर एन ए त्याच्यामधले बी मध्ये नकोय आणि त्यामुळे म्हणजेच ह्याच्यातले जो कॉमन जो दाखवलेला आहे हा असता कामा नये आणि म्हणून त्या ठिकाणी सूत्र कसं तयार झालं तर एन ए मायनस बी इज इक्वल टू एन ए मायनस एन ए इंटरसेक्शन बी. तसंच एन बी मायनस ए बरोबर एन बी मायनस एन ए इंटरसेक्शन बी असं ते सूत्र तयार होईल. यांचा उपयोग आपल्याला उदाहरणं अंकगणितातली किंवा बीजगणितातली सुद्धा उदाहरणं सोडवण्यासाठी होतो. तो कसा होतो ते आता आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या आधी हे जे 1 2 3 4 जे रूल आपण पाहिलेत प्रॉपर्टीज पाहिलेत त्याच्या आकृत्या बघूया. आता हे बघा इथे दाखवलंय की ए इंटरसेक्शन बी हा दोन्हीतही येतो आणि त्यामुळे तो दोन्हीतही धरला जातो आणि म्हणून तो आपण एकदा मायनस केलेला आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलंय की इथे हा जो हा ए मायनस बी आहे मग हा संबंध ए मधनं हा जर आपण सामायिक जो आहे इंटरसेक्शन जो आहे तो काढून टाकला तर फक्त ए मायनस बी येतो आणि म्हणून एन ए मायनस बी बरोबर काय आलं एन ए मायनस हा कॉमन भाग. म्हणजे ह्या आकृत्यांवरून तुम्हाला ते जी 3 सूत्र आपण केली ती नीट एक्सप्लेन होतात. ह्याच्यानंतर पुढे आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आपण असं पाहिलेलं आहे की ए इंटू ब्रॅकेट बी प्लस सी असेल
तर कसं काय येतं, ए नी आपण 8 गुणतो म्हणजे ए बी प्लस ए सी, म्हणजे ए हा बी प्लस सी वरती आपण डिस्ट्रीब्यूट केला. त्याच प्रकारे आपण संचामध्ये सुद्धा करू शकतो, ए युनियन बी इंटरसेक्शन सी. आता हा जो युनियन आहे तो मी इंटरसेक्शन वरती डिस्ट्रीब्यूट करतोय, म्हणजेच या ठिकाणी काय झालं, ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी, म्हणजे हा जो ए आहे हा ए युनियन हे मी बी इंटरसेक्शन सी वरती डिस्ट्रीब्यूट केलं आणि म्हणून त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. या ठिकाणी आपण आता इंटरसेक्शनचं डिस्ट्रीब्युशन केलंय, म्हणजे ए इंटरसेक्शन इंटू ब्रॅकेट बी युनियन सी, तर ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी, म्हणजे हे युनियन जे आहे ते इथे मध्ये येतं आणि ए इंटरसेक्शनचं बी आणि सी वरती आपण डिस्ट्रीब्युशन केलं म्हणून त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. आता आपण काही उदाहरणं बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला कार्डिनल नंबरचा उपयोग होणार आहे. आता उदाहरण वाचतो मी प्रथम. इन अ क्लास ऑफ 45 स्टुडंट्स, each one plays either cricket or hockey. If 30 of them play cricket and 27 play hockey, find number one, how many players both cricket and hockey? How many play cricket only? How many play hockey only? आता आपण प्रथम त्याचा वेन डायग्राम काढूया. हा वेन डायग्राम काढला, ह्याच्यामध्ये काही असे आहेत की दोन्ही खेळ खेळतायत. त्यांनी म्हटले हाऊ मेनी प्ले बोथ क्रिकेट अँड हॉकी, म्हणजे काही जण दोन्ही खेळ खेळतायत, तर ते आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. इथे सी ला म्हणलं क्रिकेट आणि एच ला म्हणलं हॉकी, म्हणजे सी इंटरसेक्शन एच आलं. हा जो उरलेला भाग आहे हा संपूर्ण ह्याच्यामध्ये फक्त क्रिकेट खेळणार आहेत आणि म्हणून हे दोन्ही खेळणारे त्याच्यातनं जर मायनस केलं तर सी मायनस एच असा इथे येतो. त्याच्यानंतर इथे एच मायनस सी, म्हणजे हे फक्त हॉकी खेळणार आहेत, म्हणजे जे कॉमन खेळणारे आहेत क्रिकेट ते नाही. हे एवढा जो भाग आहे त्याच्यामध्ये फक्त हॉकी खेळणारे, तसं एवढा जो भाग आहे त्याच्यामध्ये फक्त क्रिकेट खेळणारे आणि या भागामध्ये मात्र दोन्ही खेळणारे असे घटक त्याच्यामध्ये आहेत. आता आपल्याला क्रिकेट खेळणारे 30 दिलेत, हॉकी खेळणारे 27 दिलेत आणि दोन्ही खेळणारे एकंदर 45 आहेत. मग आपण जे सूत्र इथे वापरलं की एन सी युनियन एच बरोबर एन सी प्लस एन एच मायनस एन सी इंटरसेक्शन एच, म्हणजे 30 अधिक 27 वजा 45, म्हणजे एकंदर 12 जण आले. आता या ठिकाणी पुढे काय झालंय, सी मायनस एच बरोबर एन सी मायनस एन, त्यातलं आपण कॉमन काढून टाकायचे, म्हणजे 30 वजा 12 म्हणजे 18 आले. आता म्हणजेच पहिल्याचं उत्तर तुम्हाला मिळालं की हाऊ मेनी प्ले बोथ क्रिकेट अँड हॉकी, तर ते आले त्याच्यामध्ये 12 आले. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे की हाऊ मेनी प्ले क्रिकेट ओनली, त्याचं उत्तर काय आलं तर हे 18 आलं. अशा प्रकारे तिसऱ्याचं उत्तर पण आपल्याला इथे मिळालं. म्हणजेच हे जे कार्डिनल नंबर आणि सेट्स ऑपरेशन जे आहेत त्याचा उपयोग करून आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं सोडवता येतात. आता या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून एक उदाहरण दिलेलं आहे. इन अ क्लास ऑफ 30 पीपल, students may take biology or mathematics or both subjects. If 20 students study biology and 18 study mathematics, how many students study both the subjects? तर याच वरच्या उदाहरणाप्रमाणेच तुम्हाला समीकरण मांडून प्रथम तुम्ही वेन डायग्राम काढा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी भरा आणि मग नंतर तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. पुढे आता दिले आउट ऑफ 250 persons interviewed, 190 drink tea while 150 drink coffee, but 10 drink neither tea nor coffee. आता neither tea nor coffee याचा अर्थ आकृती काढताना कशी पाहिजे, तर तुम्ही पहिलं एक वर्तुळ काढाल ते टीचं काढाल, दुसरं वर्तुळ काढाल ते कॉफीचं काढाल आणि त्या दोन्हीही वगळून उरलेलं म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये युनियनचा जो कॉम्प्लिमेंट आहे त्या युनियनच्या कॉम्प्लिमेंट मध्ये हे 10 राहणार आहेत. हे आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून असे जे दोन गोल आपण काढू त्या दोन्ही गोलांच्या बाहेरचा भाग म्हणजे जे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत पण या दोघांच्या युनियन मध्ये नाहीत असा जो भाग आहे त्याच्यामध्ये हे घटक दाखवावे लागतील. मग हे एकदा समजलं की मग ही उत्तरं तुम्हाला किंवा हे उदाहरण सोडवणं सोपं जाईल. या ठिकाणी मी थोडीशी समीकरणं देऊन हे सोडवून दाखवलेलं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा. आता ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, इथे मी निरनिराळ्या आकृत्या काढलेल्या आहेत. तर तुम्ही या निरनिराळ्या ज्या आकृत्या आहेत त्या कोणकोणत्या संचांच्या आहेत हे खरं म्हणजे तुम्ही दर्शवायचं आहे, परंतु त्याच खाली मी हे उत्तर पण दिलेलं आहे, पण ते तुम्ही पडताळून पहा किंवा
हे हे जे इथे दिले मी ए युनियन बी डॅश, तुम्हाला इथे त्याचं मार्किंग करायचंय. इथं मी दिलंय ए मायनस बी, तर ह्याच्यात ए मायनस बी कुठं असेल तेवढ्यालाच तुम्ही शेडिंग करायचंय. या ठिकाणी तसं पुढच्या ह्याच्यामध्ये ए युनियन बी डॅश दिलंय, तर ह्याच्यात ए युनियन बी डॅश कुठला भाग असेल त्या भागाला तुम्ही शेडिंग करून ते दाखवायचंय. म्हणजे तुम्हाला खरोखर हे सगळे आधीचे कन्सेप्ट कळलेले आहेत की नाही हे समजेल. या ठिकाणी ए युनियन बी डॅश इथं आता हे दोन्ही तुम्ही म्हणाले दोन्ही ठिकाणी सेमच आहे, पण इथं जे ते डिसजॉईंट सेट्स आहेत आणि इथे मात्र हे ओव्हरलॅपिंग सेट्स आहेत, म्हणून मुद्दामून ते दिलेलं आहे. इथे ए इंटरसेक्शन बी डॅश तुम्ही शेड करून दाखवायचा आहे, इथे नुसता बी डॅश शेड करून दाखवायचा आहे. आता मागे आकृती आहेच, पण इथं ती परत का टाकली तर इथे बी हा ए चा उपसंच आहे, म्हणजे या ठिकाणी बी डॅश काय असेल ते तुम्हाला नीट दाखवता आलं पाहिजे. आता इथे काही वेळेला असे प्रश्न येतात की व्हेन डायग्रामच्या सहाय्याने तुम्ही हे जे इथे दिलेलं आहे ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे, ती व्हेन डायग्रामच्या सहाय्याने व्हेरीफाय करता येते का बघा बरं, म्हणून आपण हे निरनिराळे डायग्राम्स काढलेत. आता हा डायग्राम जो बघा हा ए युनियन बी इंटरसेक्शन सीचा आहे आणि हा इथे आहे, तर या दोन्हीशी तुलना करता तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की ए युनियन बी इंटरसेक्शन सी बरोबर ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी, ह्या दोन्ही आकृत्यांची तुलना तुम्ही केलीत की तुम्हाला ते क्लिअर होऊ शकेल. तसंच दुसरं इथं डी मॉर्गन्स लॉ आपण पाहिलं. आता डी मॉर्गन्स लॉचं मॅथमॅटिकल प्रूफ असतंच, पण आपल्याला हे व्हेन डायग्रामच्या सहाय्याने हे व्हेरीफाय करता येतं. हे इथे मी 2 डायग्राम्स काढून दाखवलेले आहेत, त्यांची तुलना केली की तुम्हाला डावी बाजू बरोबर उजवी बाजू समजून येईल. त्याचा तुम्ही नीट आता अभ्यास करून स्वतः बघा. आता पुढे आपण जे बघणार आहोत ते ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय. आता तुम्ही 8वी मध्ये ग्राफ शिकलेलात, तर जर कोऑर्डिनेट्स 2, 3 असतील तर त्याचा एक पॉइंट येईल आणि 3, 2 केले तर त्याचा पॉइंट निराळा येईल. याचा अर्थ या जोडीमध्ये 2 पहिला 3 दुसरा, तसं 3 पहिला आणि 2 दुसरा, म्हणजे ह्या जोडीमधल्या घटकांच्या क्रमाला महत्व आहे, म्हणून त्याला म्हणायचं ऑर्डर्ड पेअर. म्हणजे इन अ पेअर इफ ऑर्डर ऑफ एलिमेंट्स इज इम्पॉर्टंट देन दॅट इज नोन ॲज ऑर्डर पेअर. कारण ऑर्डर बदलली की तो बिंदू प्रतलामधला बदलतो, त्याच्यावरून आपल्याला ऑर्डर पेअरची कल्पना क्लिअर होईल. म्हणून इथे दाखवलंय की इथे ऑर्डर पेअर ए बी नॉट इक्वल टू ऑर्डर पेअर बी ए. मग जर काही ऑर्डर पेअर समान असतील तर मात्र ए बरोबर एक्स आणि बी बरोबर वाय असलेच पाहिजे. आता आपल्याला आणखीन शेवटचं बघायचं ते कार्टेशियन प्रॉडक्ट, म्हणजे 2 संच आहेत त्यांचा गुणाकार होऊ शकतो का नाही, तर त्याला त्यांनी कार्टेशियन प्रॉडक्ट असं म्हणलेलं आहे. देन देअर क्रॉस प्रॉडक्ट ए क्रॉस बी दॅट इज द कार्टेशियन प्रॉडक्ट इज द सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर्स ए बी. त्याच्यातलं पहिलं जे ते पहिल्या ए मध्ये येणार, बी ते बी मधलं येणार. जर समजा बी क्रॉस ए असेल तर बी पहिल्यात येणार आणि ए दुसऱ्यात येणार, म्हणजे ए बीच्या ऐवजी तिथे काय होईल बी ए होईल. हे इथे दाखवले बघा, ए क्रॉस बी, पहिलं एलिमेंट जे ते ए मधलं आहे, दुसरं एलिमेंट हे दुसऱ्या मधलं आहे, हे इथे दर्शवलेलं आहे. याला म्हणायचं कार्टेशियन प्रॉडक्ट. इफ ए हॅज एम एलिमेंट्स आणि बी हॅज एन एलिमेंट्स देन कार्टेशियन प्रॉडक्ट कन्सिस्ट ऑफ एम एन ऑर्डर पेअर्स. ते का ते इथे दाखवलंय बघा. ए बरोबर 1 आणि 2 हा 1 ची या तिघांशी जोडी जोडता येईल, म्हणून 1, 3, 1, 4, 1, 5. तसंच या 2 ची या तिघांशी जोडता येईल, म्हणजे 2, 3, 2, 4, 2, 5. आता बघा किती ऑर्डर पेअर झाल्या. ह्याच्यात 2 घटक आहेत, ह्याच्यात 3 घटक आहेत. ह्याच्यात 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे ह्याच्यात एम घटक असतील आणि ह्याच्यात एन घटक असतील. तर क्रॉस प्रॉडक्ट मध्ये मात्र किती घटक असतात, एम एन, 3 दुनी 6 घटक असतात. हे इथे क्लिअर होईल. आता कार्टेशियन प्रॉडक्टचा उपयोग काय, तर तुम्ही 8वी मध्ये आलेख शिकलेलात. आलेखामध्ये आपण आडवी रेषा घेतो ती एक्स ऍक्सिस आणि उभी घेतो तो वाय ऍक्सिस. या दोन्ही नंबर लाईन असतात, म्हणजे अंकरेषा असतात की नाही. मग त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट कार्टेशियन प्रॉडक्ट म्हणजेच सगळे त्या प्रतलामध्ये असलेले पॉइंट, आणि म्हणून कार्टेशियन प्रॉडक्ट वरून ते आलेखाचे जे बिंदू आपण प्लॉट करतो ते असतं. या ठिकाणी आता आपलं हे जे सेटचं जे आपण घेतलेलं होतं ते आता संपलेलं आहे. तर या ठिकाणी आता हे प्रकरण संपलं. आता पुढच्या प्रकरणामध्ये पुढच्या वेळेला आपण त्या कार्टेशियन प्रॉडक्टचा उपयोग करून आलेख कसे काढायचे ते बघणार आहोत.